लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मित्रपक्षात युती नाही झाली तर शिवसेना स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार। शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे शिर्डीतील मेळाव्यात प्रतिपादन। बातमी येते शिर्डी येथून। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। शिवसेना सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे। त्याबाबत नियोजन बैठक माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार विठ्ठलराव सध्या, राहुल खताळ, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, नितीन अवताडे, नाशिकचे माजी महापौर अजय बोरास्ते आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मित्रपक्षात युती झाली नाही तर एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना स्वबळावर लढणार आहे। जो पक्ष निर्णय देईल त्यानुसार काम करू असे सांगितले। लोखंडे पुढे म्हणाले की राहता कोपरगाव श्रीरामपूर येथे अतिक्रमण कारवाई झाली आहे। ज्या दुकानदारावर अन्याय झाला त्याचे पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे अशी भूमिका व्यक्त केली आहे। नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अजय बोरास्ते म्हणाले की तळागाळापर्यंत शिवसेनेचे कार्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोहोचवण्यासाठी शिवसेनेची सदस्य नोंदणी अभियानाचा उद्देश आहे। त्यांनी जे निर्णय घेतले जनतेपर्यंत जावे त्याचा सामान्य जनतेला फायदा झाला पाहिजे। शिंदे हे 18 तास काम करणारे नेते आहेत। लाडकी बहीण, शेतकरी, बेरोजगार यांना न्याय दिला आहे। सामान्य माणसाच्या वेदना त्यांना माहिती आहे। एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर काम करणारी शिवसेना ठरली आहे। मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी होईल असा विश्वास व्यक्त केला। याप्रसंगी नितीन अवताडे म्हणाले की प्रत्येक तालुक्यात 30 ते 35 हजार व शिर्डी लोकसभा मतदारसंघात 1.5 ते 2 लाख सदस्य नोंदणीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी एकविचाराने काम करतील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी शिवसेना महिला आघाडी, युवा सेना व महिला आघाडी प्रमुख सुनीता शेळके, विमलताई पुढे, शुभम वाघ, महेश देशमुख आदीसह मान्यवर उपस्थित होते। शिवसेना जिल्हा प्रमुख त्यांची नियुक्ती शिर्डी लोकसभामध्ये झाली की बैठकीला संघटनेचं काम करत असतात। पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामध्ये सदस्य अभियान आजपासून त्या ठिकाणी चालू करण्याच्या संदर्भात निर्णय झालेला आहे। त्या संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील काही सूचना देण्यात आलेल्या आहे का आणि शिंदे गटाची काय तयारी सध्या सुरू आहे? आता इथून पुढच्या सर्व ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका निवडणूक असेल, ह्या संदर्भात सर्वांच्या निवडणुका शिवसेना म्हणून लढणार आहे। मित्र पक्षामध्ये युती नाही झाली तर व्यक्तिगत लढू पक्ष म्हणून, नाही तर युतीचं महायुतीचं संघटन म्हणून आम्ही काम करतो। कार्यकर्त्यांच्या काय भावना आल्या की महायुती म्हणून लढायला पाहिजे की शिंदे साहेब जसं बोलतील त्या संदर्भात कार्यकर्ते साहेब, शिर्डी लोकसभा मतदारसंघ जर बघितला तुम्ही याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, मात्र सध्याची जर परिस्थिती जर बघितली तर शिवसेनेपेक्षा भाजपवर चढ होतं असं वाटत नाही तुम्हाला? आता मित्रपक्ष मोठाच आहे, आम्ही कुठं बोललो मोठे आहे म्हणून। आता आमचं कार्यकर्ते म्हणून काम करत असताना सर्वसाधारण न्याय देण्याची भूमिका, कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा, मतदारांचं काम करण्याची भूमिका ही शिंदे साहेबांची आहे आणि ती सर्व शिवसेनेची नाही। भाजपवर वरचढ पडतंय तुम्हाला? वरचढ पण मित्रपक्ष आहे, आम्ही कोणाला वरचढ काय विषय नाही, पण मी काम करत असताना लोकांमध्ये पॉझिटिव्ह अप्रोच आहे। लोकांची कामं झाली पाहिजे, मतदानाच्या वेळेस जनता ठरवेल। कोपरगाव झालं, श्रीरामपूर झालं, लावणी झालं, सगळीकडे अतिक्रमण हटवणं ही जी आहे ती सुरू आहे। मात्र काही ठिकाणी बघतोय की जे सार्वजनिक बांधकाम असेल किंवा स्थानिक नगरपालिका प्रशासन असेल ते लोकांना त्यांची सीमा रेषा जी आहे ती पूर्णपणे कंप्लीट करते, त्याच्यानंतरचं अतिक्रमण काढतात। त्यामुळे अनेकांवर अन्याय झाल्याची भावना जी आहे तिचा निर्माण होते, अनेकांचं नुकसान देखील झालं या अतिक्रमणामुळे। या लोकांवर अन्याय जातो। आमचं मत होतं त्याला पर्याय जागा उपलब्ध करून, त्यांचं अनेक वर्षे 40-50 वर्षे झालं त्या ठिकाणी काम करतात, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। तिथून एक पर्याय जागा म्हणून एक 90 फुटाचा रस्ता असेल, 120 फुटाचा रस्ता असेल, त्याला झोन मार्क करून
त्यांना कमी जागेमध्ये ट्रॉफिकला अडचण होणार नाही आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं त्या जो इफेक्टेड जो दुकानदार असेल टपरीधारक असेल त्याला न्याय दिला पाहिजे. परंतु अनेक वर्षे ते पेंडिंग राहिल्यामुळे की त्या ठिकाणी त्या दुकानदारावर अन्याय झाला आणि म्हणून आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांना विनंती करणार आहे की ह्या टपरीधारक जे दुकानदार त्यांना न्याय मिळेल. साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अत्यंत चांगली बैठक झाली. शिवसेनेची सदस्य नोंदणी ही तळागाळात गेली पाहिजे, वाड्यापाड्यात गेली पाहिजे, प्रत्येक घरात गेली पाहिजे या दृष्टीनं नियोजनाची ही बैठक होती. या नियोजनामध्ये संपूर्ण कार्यकारिणी असेल, शिवसेनेचं कार्य असेल, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली कामं असतील, त्यांनी घेतलेले निर्णय असतील, हे लोकांपर्यंत पोहोचावेत आणि त्याचा त्यांना फायदा व्हावा हा शिवसेना सदस्य नोंदणीचा खरा उद्देश आहे. आणि मला खात्री आहे की एक रेकॉर्ड ही सदस्य नोंदणी ह्या जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघात होईल. सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि एक वेगळ्या पद्धतीचं काम शिवसेनेचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. याआधी जर बघितलं तर शिवसेनेकडे एक मोजका वर्ग, एक मोजक्या वयातील लोक, वयोगटातील लोक असायची. मात्र आता तरुण वर्ग आणि महिलासुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात या शिवसेनेकडे आकर्षित होताना दिसतं. काय नेमकं? खरं तर शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांची कार्यशैली आपण सर्वांनी बघितली आहे. 18 तास काम करणारं नेतृत्व या महाराष्ट्रानं बघितलं आहे. सर्वसामान्यांमधला हे व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री झाले आणि नुसते मुख्यमंत्री नाही तर तळागाळातल्या लोकांच्या वेदना त्यांना माहिती आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी निर्णय घेतले. आधी लाडक्या बहिणींपासून, लाडक्या शेतकऱ्यांपासून तर लाडक्या भावांपर्यंत हे सगळे निर्णय तळागाळात पोहोचले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला, प्रत्येकाला असं वाटतंय की माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करावं. त्यामुळे आपण म्हटलं, त्यामुळे आता कुठलाही असा वर्ग नाही किंवा असा कुठलाही जात धर्माची लोक नाहीत ज्यांना एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करण्याची इच्छा आहे आणि त्यामुळे शिवसेनेत सर्वजण सामील होतात. तर विनायक पांडे हे माजी महापौर आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यांना अशा पद्धतीने पैसे द्यावे लागतात. म्हणजे मला तर वाटतं की बाबाच खेळचं नाही, परंतु यात मला काही तथ्य वाटत नाही. कारण अशा पद्धतीचं पैसे देऊन तिकीटं शिवसेनेत कधीच मिळालं. उद्धव ठाकरे, नीलम गोरेंनी पण असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंकडे कोणतं पद पाहिजे असेल, उमेदवारी पाहिजे असेल तर पैसे द्यावे लागतात, मर्सिडीज कार द्यावं लागतात. दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे. काय वाटतं सर असं? हे स्टेटमेंट मी ऐकलं नाही, त्यामुळे याच्याबद्दल बोलणं पण असं वाटतं शिवसेनेमध्ये पदासाठी काही पैसे द्यावे लागतात असं तुम्ही आत्तापर्यंतचा तुमचा अनुभव? मला तर असं कधी घेतात. दोन्ही शिवसेनेत नाही, दोन्ही पण नाही. अहो इथेच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर का हां. मुळात असं आहे की ही खऱ्या अर्थानं शिवसेना ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची शिवसेना. त्यामुळे इथे पैसे सोडा, इथे काम करणाऱ्या माणसाला संधी आहे आणि तुम्ही बघा सगळी जी लोकं आली ती काम करणारी आहे. आज आम्ही दिवस रात्र फिरतोय सकाळपासून. त्यामुळे मुळात एकनाथ शिंदे साहेब कार्यकर्त्यातून मोठे झालेले नेतृत्व, त्यांना कार्यकर्त्याची जाणीव आहे. त्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला वाव जर कुठं असेल तर एकनाथ शिंदे साहेब. आद्य ठाकरे समोरची शिवसेना ठाकरे शिवसेना. आता समोरच्या शिवसेनेची काय अवस्था आपण बघतात. त्यामुळे नीलमताई काय बोलल्यात त्याच्यात तथ्य आहे की नाही मला माहीत नाही, पण तसं असू शकतं. लोक बघा का सोडतायत. आद्य ठाकरे नेहमी म्हणतात 15 खोके एकदम ओके. काय नेमकं? आदित्य साहेब एवढंच बोलताय, लोकांबद्दल बोललं पाहिजे. लोकांच्या ज्या काही वेदना आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे. कसले खोके बिके येऊन बसतात. अहो या महाराष्ट्रानं अभूतपूर्व असं यश दिलं या महायुतीला. त्यामुळे असल्या आरोपांना काही तथ्य. ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे आणि मध्यंतरी काहीतरी उद्धव ठाकरेंचे खासदार देखील शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? कारण नगर आणि नाशिकमध्ये 2 खासदार उद्धव ठाकरेंचे आहेत. मला असं वाटतं की मी मगाशी सांगितलं की ज्या पद्धतीनं 2-2.25 वर्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं, त्यामुळे खासदारच काय अगदी साधा माणूस सुद्धा त्याला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम केलं पाहिजे. त्याचं कारण आहे, कारण ह्या माणसाला तळागाळातल्या लोकांची जाणीव आहे. रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबले, अहिल्यानगर.